श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताते. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पांसी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमांतीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तेसे करावे. मानवला तयांसी विचार. निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रांतकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी. मागुती येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागुनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्याह स्नान करोनी पुन्हा बैसती. जप ध्यानी असता जाता वासरमणी. संध्या स्नान करावे करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्राम माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सूत कांता. शीतोक्षणाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोक्षणाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. आया राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पांसी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी. बाळप्पांसी मानवले 2 दिवस. तेसे केले पोट भरोनी जेवले. परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी. मागोनिया मधुकरी जाऊन या संगमावरी. झोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी. बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास. सद्गुरु प्राप्तीची लागली ही ना आपुले प्राक्तन. भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यती मूर्ती येऊन या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन या अध्यापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी तेन जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रांसी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयांसी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले ग्राम माझी परत आले. गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्राम भितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध श्रोत्रे सदा परिसोत 11 गोड हा श्रीरस्तु शुभ भवंतु.